बद्धकोष्ठतेवर अतिशय परिणामकारक आणि तेवढंच प्रसिद्ध दुसरं औषध बघूया, ते म्हणजे त्रिफळा चूर्ण। हे मृदुरेचक, आमपाचक आणि रसायन औषध आहे। तुम्हाला आम्लपित्तासह बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण हे नक्की वापरू शकता। यामुळे तुमची पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट म्हणजे आतड्यांची जी मूव्हमेंट आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे पोट साफ राहायला ही जास्त चांगली मदत होणार आहे। त्रिफळा चूर्णामुळे आमदोष हा कमी होतो, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स हे सुधारतात, गट मायक्रोबियम जे आहेत तेही संतुलित होतात। त्रिफळा चूर्ण हे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी आहे। कोलॉनची जी काही गती आहे ती गती वाढते आणि हे माइल्ड लॅक्झेटिव्ह आहे, त्यामुळे पोट साफ राहायला ही चांगली मदत होते। त्रिफळा चूर्ण हे फक्त रेचक नाहीये, म्हणजे फक्त माइल्ड लॅक्झेटिव्ह नाहीये, तर गट रिज्युव्हिनेटर म्हणून याचं चांगलं कार्य आहे। त्रिफळा चूर्ण तुम्ही 1 ते 2 ग्रॅम हे रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता। गरम पाण्याबरोबरच घेतलं गेलं पाहिजे। जर का बद्धकोष्ठता ही जास्त कडक, कोरडी या पद्धतीची असेल तर तुपामध्ये एकत्र करून त्याच्यावर तुम्ही गरम पाणी हे प्यायलत तर जास्त चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येतो।